नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 76, 16 मार्च. ऋग्वेद. सर्वप्रथम ऋग्वेदास त्रिवार वंदन. विस्मित करणारे असे प्रचंड ज्ञान ऋग्वेदात सामावलेले आहे. त्यामुळे अगदी पाश्चिमात्यांना सुद्धा त्याची भुरळ पडली. जिज्ञासूंनी त्याचा प्रचंड अभ्यासही केला. अनेकांनी आधुनिक व वैज्ञानिक म्हणून आपली मते मांडली. तसे पाहिले तर ऋग्वेद म्हटले तर 100% आध्यात्मिक आहे आणि म्हणले तर 10%. 100% अशासाठी की सर्वम खल्विदम ब्रह्म या न्यायाने सर्वत्र ब्रह्म आहे हाच जर विचार केला तर ऋग्वेद 100% त्यात अध्यात्म आहे. पण अदरवाईज किंवा अन्यथा त्यात भूगोलशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, समाजशास्त्र, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, विज्ञानशास्त्र, विज्ञानामध्ये सुद्धा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. ह्या व्यापकत्वाचा विस्तार पाहून वेदांची उदंड वाहवा पाश्चिमात्याने केलेली आहे. त्या सखोल ज्ञानाची सखोलता पाहून ते अचंबित झालेले आहेत, दिपून गेलेत. त्यांनी आधुनिकतेशी सांगड घालून ते कसे व्यवहारात आणता येतील ह्याकडे लक्ष दिले आहे. पूर्वग्रह दूषिततेमुळे आपल्यातल्याच काही लोकांनी वेदात नव्या रुच्या घुसडल्या असा काहीतरी एक आरोप केला. ही गोष्ट किंवा ही बाब ज्यावेळी पाश्चिमात्यांच्या कानापर्यंत पोचली तेव्हा डॉक्टर केणी म्हणून ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आहे ते भयंकर संतापले. त्यांना ही खोडसाळ आणि बिनबुडाचे वक्तव्य अजिबात पटले नाही. ते म्हणाले, मी छातीठोकपणे सांगतो की मागच्या किमान 3000 वर्षात एकही वेदातलं अक्षर बदललेलं नाही. उलट भारतीयांचं कौतुक आहे की गुरुशिष्य परंपरेने हे अफाट ज्ञान त्यांनी वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलं. ते तंतोतंत बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांच्या या ज्ञानाच्या प्रतिभेने, त्याच्या विस्ताराने, त्याच्या आवाका बघून आश्चर्यचकित झालो आहे असं म्हटलं आहे. आणि एक गोष्ट नक्की की वेदांनी यज्ञ सांगितला आहे हे त्यांनीही मान्य केलेलं आहे. आपल्याकडील अनेक विद्वानांनी हे मान्य केलेलं आहे. कारण अरविंद घोषांनी सांगितलं की हिंसारहित यज्ञसंस्था बंद केल्या, हे चुकीचं झालं. स्वामी विवेकानंदांनी जगाच्या व्यासपीठावर ज्यावेळेस भारताचं नेतृत्व करून बोलले धर्म परिषदेचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भारतात बुद्धाच्या प्रचारापुढे त्यांच्या घराघरात चालणारी अग्निकुंड टिकाव धरू चालली नाही, ती बंद पडली. पण तरीसुद्धा ऋग्वेदांनी सांगितलेली जे नित्ययज्ञ आहे ते बंद करून चूक झाली तर बुद्धासारखं विशाल हृदय आणि ऋग्वेदासारखं विशाल बुद्धी या दोघांच्या हातमिळवणीची गरज आहे. आणि अशी हातमिळवणी येणाऱ्या भविष्यकाळात 50 वर्षात कोणीतरी महात्मा येईल आणि पुनश्च हे सांगेल, वेद प्रतिपादित मार्ग सांगेल असं खात्रीने स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. आणि म्हणजे ते द्रष्टे महापुरुष होते, त्यामुळे त्यांचं भाकीत सत्यच होणार हे निश्चितच. आणि तो त्यांच्या अंतरीचा ध्यास खरा झाला. जे 1894ला त्यांनी म्हैसूरच्या राजांना टाकलेलं पत्र होतं की मी युरोप आणि अमेरिकेमध्ये वेद आणि वेदांत प्रचंड भिनवलेला आहे. येणाऱ्या 50 वर्षात जो महात्मा भारतातून येईल तो वैदिक संस्कृतीचा पुनरुच्चार करेल, त्यामुळं ते सर्वजण स्वीकारतील. आणि तेच गोष्ट बरोबर 1944 साली गजानन महाराजांनी अक्कलकोटसारख्या छोट्या गावात प्रतिज्ञा केली, मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन. आणि त्याला मूर्त रूप दिलं स्वामींच्या शब्दाला. आता त्या घेतलेल्या प्रतिज्ञेला पूर्णतः मूर्त रूप येणं थोडंसं बाकी आहे. आज जगात 60 ते 65 देशात अग्निहोत्र चालतं. ऋग्वेदाने ज्याचा आग्रह धरलेला आहे नित्ययज्ञाचा, तो यज्ञ नित्य घरोघरीच हळूहळू चालू होणं सुरू झालेलं आहे. आणि ऋग्वेदाने असं म्हटलं आहे की सगळ्यांनी मिळून सर्व चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे आणि जे आचरण आहे ते केलं पाहिजे. त्यामुळे समगच्छध्वम, समवदध्वम, समवो मनावसी जानताम हे सत्यात उतरायला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर विश्व सुखात आनंदात रमेल अशा उच्च अभिप्सेच्या ऋग्वेदाला शतशः वंदन. धन्य ऋग्वेद, धन्य वेदज्ञान.